आरोग्यं धनसंपदा। आज आपण आरोग्यम धनसंपदामध्ये डॉक्टर प्रज्ञा देशमुख मॅम सोबत गप्पा मारत आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे का, हा जो महिना आहे हा डायबिटीज अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो. आणि त्यानिमित्ताने आज आपण गप्पा मारणार आहोत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रज्ञा देशमुख, असोसिएट प्रोफेसर अँड रेटिनल सर्जन, डिपार्टमेंट ऑफ ऑप्थल्मॉलॉजी, MGM मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल. हॅलो, नमस्कार मॅम. नमस्कार. तुमचं MGM 90.8 FM वर खूप खूप स्वागत. थँक्यू. तर डायबिटीज म्हणजे फक्त आपल्या शरीरामध्ये जे शुगर लेवल वाढली त्याचाच परिणाम नाही, पण बाकीच्या इतर अवयवांवर सुद्धा, जसं डोळे आहेत, आपल्या किडनीज आहेत, अशा अनेक अवयवांवर याचा परिणाम होत असतो. तर तसंच मॅम, माझा पहिला प्रश्न हा आहे की डायबिटीजचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांवर कसा होतो? तर आपण सगळं कोविडचं नाव तर ऐकून आहात. कोविड हा एक पॅन्डेमिक होऊन गेला. त्याच्यानंतर भारतमध्ये जो दुसरा पॅन्डेमिक आहे तो आहे डायबिटीज. सध्या सगळ्या फॅमिलीजमध्ये एक तरी डायबिटीस असतो. आधी डायबिटीस हा म्हाताऱ्या लोकांना व्हायचा, पण आता तरुण वर्गात पण हा डायबिटीस खूप प्रमाणात आढळून येतो. तर डायबिटीस हा डोळ्यावरती प्रत्येक ठिकाणी इफेक्ट होऊ शकतो. म्हणजे बाहेरच्या पडद्यापासून आतमधल्या पडद्यापर्यंत डोळ्याची नस, डोळ्याच्या पापण्या याच्यामध्ये प्रत्येक भागावरती डायबिटीसचा परिणाम होतो. वारंवार रांजणवाड्या होणे, डोळ्याची नजर कमी होणे, डोळ्यात झालेली जखम लवकर न भरणे, मोतीबिंदू होणे, काचबिंदू होणे, डोळ्यात रक्तस्राव होणे, असे वेगवेगळ्या प्रकारे डायबिटीस आपल्या डोळ्यावरती इफेक्ट करू शकतो. अच्छा, तर कळलं ना डायबिटीजचा आपल्या डोळ्यांवर कसा परिणाम होतो ते. त्यामुळे डायबिटीज असणाऱ्या पेशंट्सनी आपल्या डोळ्यांची काळजी घेणं आणि नेत्रतज्ञांकडे जाऊन आपले डोळे तपासून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सो मॅम, आपण आता आपल्या डोळ्यांवर डायबिटीजचा होणारा परिणाम याविषयी गप्पा मारत आहोत. तर मग एखाद्या व्यक्तीला जर डायबिटीज असेल आणि जर याचा परिणाम त्याच्या डोळ्यांवर होतोय, तर कोणती लक्षणं असू शकतात यामध्ये? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जेव्हा डायबिटीसचा आपल्या डोळ्यावरती परिणाम चालू होतो तेव्हा रुग्णांना त्याची काहीच जाणीव नसते. आपल्याकडे खरं तर रुग्णांचा कल कसा असतो की डोळ्याला काही प्रॉब्लेम झाला तर चष्म्याच्या दुकानात जाऊन चष्मा घेतात किंवा कुठल्या तरी औषधी दुकानावरती जाऊन ड्रॉप घेतात आणि ट्रेस त्यांचं ट्रीटमेंट असतो. समजण्याची बाब हे आहे की जेव्हा या आजाराची सुरुवात होते ते सायलेंट किलर आहे. त्याच्यामुळे आधी लक्षणं अशी असू शकतात की वारंवार चष्मा बदलतो किंवा अचानक नजर कमी होते, ती परत व्यवस्थित होते. हे आधीचे सिम्पटम्स असतात. डोळ्यात वारंवार इन्फेक्शन होणे, डोळ्याचे कोरडेपणा, डोळ्यात पाणी येणं, हे पण कधी कधी डायबिटीस पेशंटमध्ये आढळून येतं. पण जेव्हा डायबिटीसचा आतमधला पडदा, ज्याला आपण रेटिना म्हणतो, त्याच्यावरती परिणाम चालू होतो तेव्हा डोळ्याच्या समोर काळे टिपके येणे, नजर अचानक कमी होणे, हे लक्षणं असू शकतात. अच्छा, आणि समजा ही लक्षणं कुणाला आली पण मग त्यांना यासाठी काही तपासण्या करायच्या, तर मग यासाठी कोणकोणत्या डायग्नोस्टिक टेस्ट असतात? तर सगळ्यात आधी तर मी असा सल्ला देईन की डायबिटीसच्या पेशंटमध्ये त्यांनी योग्य नेत्ररोग तज्ज्ञांकडे जाऊनच ही तपासणी केली पाहिजे. म्हणजे नुसतं चष्म्याचा नंबर किंवा ड्रॉप ही या आजाराची तपासणी नव्हे. आधी तर नजर तपासली जाते, मग डोळ्याचा दाब तपासला जातो, मग एक विशिष्ट औषध टाकून बावली मोठी करून रेटिनाचं पूर्ण चेकअप असतो. त्याला वेगळं इन्स्ट्रुमेंट लागतात, त्याला वेगळे लेन्सेस लागतात. जर काही आजार आढळला तर डोळ्याची सोनोग्राफी, डोळ्याची एन्जिओग्राफी किंवा डोळ्याचा जो मध्यभाग आहे त्याची एक OCT नावाची स्पेशलाइज्ड टेस्ट पण लागू शकते. आणि जर निदान झालं आपल्याला आजाराचं की हा डायबिटीसचाच परिणाम आपल्या डोळ्यांवर होतोय, तर मग यासाठी कोणकोणते उपचार उपलब्ध आहेत आता सध्या? डायबिटीसच्या प्रत्येक स्टेजला उपचार लागतो असा नाही. जर नुसती आजाराची सुरुवात असेल तर डायबिटीस जर व्यवस्थित कंट्रोल केला तर हा नियंत्रणात येऊ शकतो. पण समजा डोळ्यावरती जास्त परिणाम झाला, डोळ्याच्या मध्यभागी सूज आली, डोळ्यात रक्तस्राव झाला, तर मात्र त्याला डोळ्यात लेझर, डोळ्यात इंजेक्शन किंवा पडदा सटकला तर लास्ट स्टेजला सर्जरी पण लागू शकते. आणि आता हे डायबिटीसचे परिणाम आपल्या डोळ्यांवर होऊ नयेत, तर मग यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कोणकोणते असू शकतात? रुग्णांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की डायबिटीस हा जन्मभर राहणारा आजार आहे आणि त्याचा प्रत्येक परिणाम हा वेगवेगळ्या अवयवावरती होतो. म्हणजे डोळ्यावरती होतो, किडनीवरती होतो, हार्टवरती होतो. त्याच्यामुळे या पेशंट्सने नेहमी खबरदारी घ्यायची की रेग्युलर चेकअप इज अ मस्ट. त्याला आपण स्क्रीनिंग म्हणतो.
जसं मी आधी सांगितलेलं आहे, जेव्हा ह्या आजाराची सुरुवात होते तेव्हा पेशंटला समजत नाही की मला काहीतरी आहे, आणि जेव्हा ते नजरेवरती परिणाम होतो तेव्हा कदाचित उशीर झालेला असतो. त्याच्यामुळे ह्या पेशंटने नियमित डोळ्याच्या तपासण्या करत राहावं. त्याचबरोबर आपला डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवावं. त्याच्यासाठी जेवणामध्ये नियंत्रण, व्यायाम, मेडिटेशन, योगा, डायबेटॉलॉजिस्टकडून व्यवस्थित त्याचा उपचार घेणे, हे सगळं पण डोळ्याच्या उपचाराबरोबर केलं पाहिजे. तर ऐकलं ना, आपल्याला डायबिटीज असेल तरी सुद्धा आपण रेग्युलरली आपले डोळे चेकअप करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मॅम, आणि आता सध्या ट्रीटमेंट चालू आहे एखाद्या पेशंटची, त्याला डायबिटीसचा परिणाम डोळ्यांवर झालाय, त्याची ट्रीटमेंट चालू आहे, डायग्नोसिस झालंय, डॉक्टर तर त्यांचं काम करतात, त्यांना ट्रीटमेंट देतात, पण त्याचसोबत रुग्णांनी स्वतःहून कोणती काळजी घ्यायला हवी? रुग्णांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की हा लाईफस्टाईल डिझीज आहे. त्याच्यामुळे फक्त डोळ्याचा इलाज करून काही उपयोग नाही, त्याच्याबरोबर मूळ आजाराचा पण इलाज झाला पाहिजे. तर रेग्युलर चेकअप, रेग्युलर स्क्रीनिंग आणि तुमची शुगर लेवल किती आहे याचं मॉनिटरिंग पण केलं पाहिजे. आणि लाईफस्टाईल डिझीज असल्यामुळे आपलं जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्स किंवा तेलाचं प्रमाण कमी करणं, साखरीचं प्रमाण कमी करणं, योग्य व्यायाम घेणं, हे पण याच्याबरोबर केलं तर नजर व्यवस्थित राहू शकते. ओव्हरऑल आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी रेग्युलर प्रत्येकानेच, म्हणजे फक्त डायबिटीस पेशंटनेच नाही तर प्रत्येकानेच कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कोणकोणत्या चुकीच्या गोष्टी आपण नकळतपणे सर्रासपणे करत असतो ज्याचा परिणाम पुढे चालून होऊ शकतो, तर याविषयी तुम्ही काय सांगाल? एक तर खूप आजार आहेत शरीरामध्ये ज्याचे परिणाम डोळ्यावरती होतात. तशा पेशंटने योग्य ठिकाणी योग्य तज्ज्ञांकडूनच डोळ्याचं चेकअप करावं. डोळ्यात काहीही व्हॉट आय शुड से ओव्हर द काउंटर मेडिकेशन्स टाकू नये. काही समजा परिणाम झाला तर सल्ल्यानेच त्याचा उपचार करावा. दुसरं म्हणजे खूप साऱ्या लाईफस्टाईल्स आपण चेंज केल्या, जसं आहाराच्या बाबतीत आहेत, व्यायामाच्या बाबतीत आहेत, तर त्याचा इफेक्ट पण डोळ्यावरती होतो. जो स्कूल चिल्ड्रन आहे त्याच्यामध्ये हे जे मोबाईलचा यूज आहे तो रेस्ट्रिक्ट केला तर त्याचा पण इफेक्ट डोळ्यावरती होतो, ज्याला आपण मायोपिया म्हणतो. ज्या मायनस नंबरचे जे येतात डोळ्यावरती इफेक्ट, याचं एक कारण आहे ते स्मार्ट डिव्हाइसेस यूज. तर त्याचा उपयोग जर कमी केला तर डोळ्याचं हेल्थ चांगलं राहू शकतं. नक्कीच मॅमने सांगितलेल्या ह्या गोष्टी आपण सगळ्यांनी फॉलो केल्याच पाहिजे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी. मॅम, आणि आता सध्या डायबिटीज अवेअरनेस मंथ आहे आणि त्याचसोबत आपल्या इथे वेगवेगळे जगभरात त्याचे प्रोग्राम्स सुरू असतात. आपल्या इथे स्पेशली आपल्या शहरामध्ये नेमके कोणकोणते प्रोग्राम्स आहेत? तर आपल्या MGM मेडिकल कॉलेजच्या नेत्र विभागामध्ये यावर्षी महाराष्ट्र ऑफ्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीचे प्रेसिडेंट डॉक्टर संतोष अगरवाल आणि सेक्रेटरी डॉक्टर कडाणे च्या मार्गदर्शनाखाली आणि औरंगाबाद ऑफ्थॅल्मॉलॉजिकल असोसिएशनच्या सहयोगाने औरंगाबाद शहरामध्ये विविध ठिकाणी मधुमेहच्या पेशंटच्या डोळ्याच्या तपासणीचे कॅम्प ऑर्गनाईज केलेले आहे. त्याच्यामध्ये ह्या पेशंटचे डोळ्याची मशीनने तपासणी केली जाईल आणि ज्यांना उपचार लागतो त्यांच्यावरती उपचार केले जातील. थँक्यू सो मच डॉक्टर प्रज्ञा देशमुख मॅम. आज वेळातून वेळ काढून तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्या, खूप महत्त्वाच्या गोष्टी डोळ्यांच्या आरोग्याविषयी आणि डायबिटीजविषयी आम्हाला सांगितल्या, त्याबद्दल तुमचे माझ्याकडून खूप खूप आभार.